पाटाकडील तालीम मंडळ आणि डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी पांडवा जाधव आणि कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. स्पर्धेचं यंदाचं हे 11वं वर्ष आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर 4 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये एकूण 16 संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजयी संघाला 2 लाख रुपये आणि मानाचा सतेज चषक, तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख आणि मानाचा सतेज चषक देण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसांसह भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेसाठी छत्रपती शाहू मैदान सज्ज झालंय. आजपासून संपूर्ण शहरभर स्पर्धेची पोस्टर्स झळकू लागली आहेत. स्टेडियम परिसरासह शहरातील बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी पेठ, पापाची तिकटी, मिरजगर तिकटी, आझाद चौक, गंगावेस परिसर, राजारामपुरी अशी शहरात विविध ठिकाणी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि वरिष्ठ 8 संघातील खेळाडूंच्या 15 बाय 20 फुटांचे बॅनर लावण्यात आलेत. छत्रपती शाहू स्टेडियमच्या मुख्य रस्त्यावर खेळाडूंच्या छायाचित्रांसह कमानी उभारण्यात आल्यात. उद्या 4 वाजता आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, पाटाकडील तालीम मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्याचा पहिला सामना दुपारी 1:30 वाजता मर्दानी खेळाचा आखाडा आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना होणार आहे. तर सायंकाळी 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ यांच्यात दुसरा सामना खेळवला जाणार आहे. फुटबॉल प्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.